पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे तेल विपणन कंपन्यांना तोटा होत असूनही भारत सरकारनं उत्पादन शुल्क कमी करून LPG उत्पादन वाढवून PNG जोडण्यांना प्रोत्साहन देऊन आणि गॅसचा स्थिर पुरवठा सुनिश्चित करून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत, असं पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी सांगितलं. आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत त्या आज बोलत होत्या. जर्मनी, फ्रान्स आणि UK सारख्या देशांमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लिटर सुमारे 200 रुपये असताना भारतात पेट्रोलची किंमत प्रति लिटर सुमारे 94 रुपये 77 पैशांवरती स्थिर आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधलं. भारत सुमारे 40% तेल, 9% LPG आणि 65% नैसर्गिक वायू पश्चिम आशियातून आयात करतो. वाढत्या जागतिक किमतींमुळे कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल सुमारे $70वरून जवळपास $120पर्यंत पोहोचली आहे. तर LPGच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. मात्र असं असूनही सरकारनं LPGचा अखंड पुरवठा देखील सुनिश्चित केला आहे. त्यामुळे कोणत्याही वितरकाला तुटवड्याचा सामना करावा लागलेला नाही, असं त्या म्हणाल्या. भारतीय जहाजांच्या सुरक्षेसाठी इराणी प्रशासनाशी सातत्यानं संपर्कात असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं. DRDO अर्थात संरक्षण